Hey guys, good morning. Have a nice day. This is Basveshwar Kargaonkar and you all of watching my YouTube channel Speak English with Bigay. Guys, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Friends, today we are going to learning the very interesting topic, that is the meaning of the word thanks God. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण थँक्स गॉड या वर्डचा मराठीमध्ये मीनिंग काय होतो, तसेच इंग्रजी भाष्य रचनेमध्ये याचा अर्थ काय होतो आणि याचा उपयोग इंग्लिश सेंटेन्स मेकिंगमध्ये कसा होतो याविषयी सविस्तर डिस्कस करणार आहोत. तेव्हा प्लीज व्हिडिओ पूर्णतः पहा. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, जेणेकरून आपल्याला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होईल. ओके, सो गाइज, वेलकम बॅक to my channel Speak English with Bigay. Friends, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button. You just press that button. Then you have four options. Out of these four options, you can select option number 1, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with Bigay. Beside the subscribe button, you will get beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon. Then you will get daily notifications of my channel Speak English with Bigay. If you likes my videos, then make it like, share it and give your best comments. Thanks a lot. Have a nice day. Now the meaning of the word, that is thanks God. मित्रांनो, आपण इंग्रजी पुस्तक वाचताना किंवा इंग्रजी कन्व्हर्सेशन म्हणजे बोलताना वगैरे संभाषण चालू असताना थँक्स गॉड हा शब्द अनेकदा ऐकलेला असेल किंवा कित्येकदा ऐकलेला असेल. थँक्स गॉड म्हणजे काय, आपण त्या परमेश्वराचे आभार मानणारा वर्ड आहे. धन्यवाद ईश्वरा म्हटल्यासारखं, किंवा हे भगवान तेरा शुक्रिया है, किंवा हे ईश्वर हम शुक्रगुजार है, आपके शुक्रगुजार है, किंवा भगवान तुम्हाला लाख लाख शुक्र है. म्हणजेच भगवानला किंवा देवाला किंवा अल्लाहला आपण धन्यवाद देताना हा वर्ड यूज केला जातो. मग हा कधी वापरतात? शक्यतो ज्या वेळेला आपण एखादी मागणी आपण देवाकडे केलेली असते किंवा नवस केलेला असतो आणि तो नवस पूर्णत्वास आल्यास आपण धन्यवाद देवाला देतो बघा. म्हणजे आपण एखादे काम करायचं ठरवलं आणि ते जर झालं तर आपण ईश्वराचे आभार प्रकट करतो किंवा ईश्वराचे आभार मानतो. त्यावेळेला आपण थँक्स गॉड हा वर्ड यूज करतो. क्लिअर? तर काही एक्झाम्पल्स बघूया, जेणेकरून आपणाला थँक्स गॉड याचा इंग्रजी भाष्य रचनेमध्ये कसा उपयोग होतो हे पाहावयास मिळेल. ओके, सो गाइज, फर्स्ट एक्झाम्पल. Nothing happened to anyone there. Nothing happened to anyone there. Thanks God. म्हणजे तिथं काहीही घडलेलं नाही, कुणालाही काही झालेलं नाही किंवा काहीही घडलेलं नाही, तिथं देवाचे आभार मानले पाहिजे. म्हणजे एक ठिकाणी समजा मोठीशी आग लागली एखाद्या कारखान्याला वगैरे आणि सगळं त्यातले जे लोक आहेत ते सही सलामत बाहेर काढण्यात आपण यशस्वी झालो, तर त्यावेळेला आपण म्हणतो बघा, थँक्स गॉड, नथिंग हॅपन टू एनीवन देअर. धन्यवाद देवा, कारण कुणालाही इथं काही झालेलं नाही, कुठलीही इजा किंवा अपघात झालेला नाही. त्यामुळं तुझे खरोखरच मनापासून धन्यवाद आहेत, आभार आहेत असं म्हटल्यासारखं. नेक्स्ट एक्झाम्पल.
Thanks God, no one can die on that accident. म्हणजे एक भीषण असा मोठा अपघात झालेला आहे किंवा ऍक्सिडेंट झालेला आहे. तर आपल्याला शंका येते की आता या ऍक्सिडेंटमध्ये किती लोक दगावले आहेत किंवा किती जणांनी आपला जीव गमावलेला आहे, असं पहिल्यांदा मनामध्ये शंका निर्माण होते. साहजिकच आहे, ऍक्सिडेंट म्हटले की बरेच लोक मरतात किंवा जखमी होतात. तर थँक्स गॉड, नो वन कॅन डाय ऑन दॅट ॲक्सिडेंट. त्या त्या अपघातामध्ये कुणीही मेलेलं नाही किंवा कोणतीही जीवितहानी झालेली नाही. धन्यवाद देवा. थँक्स गॉड, नो वन कॅन डाय ऑन दॅट ॲक्सिडेंट. देवा तुझे आभार मानायला हवे, कारण त्या ॲक्सिडेंटमध्ये कुणीही दगावलेलं नाही किंवा कुणीही मेलेलं नाही. सर्वजण अलाइव्ह म्हणजे जिवंत आहेत आणि त्याबद्दल तुझे किती धन्यवाद, आभार मानावेत. किती आभार मानावे तितके कमीच आहेत असं म्हटल्यासारखं. तिसरं एक्झाम्पल, थँक्स गॉड टुडेज इंग्लिश पेपर इज सो इझी. परमेश्वरा तुझे आभार मानायला हवेत, कारण आजचा जो इंग्रजीचा पेपर झालेला आहे तो अतिशय सोपा होता असं म्हटल्यासारखं. थँक्स गॉड टुडेज इंग्लिश पेपर इज सो इझी. सो इझी म्हणजे अतिशय सोपा. सो इझी अतिशय सोपा. आणि सो डिफिकल्ट म्हणजे अतिशय कठीण, अतिशय अवघड. त्याला सो डिफिकल्ट म्हणतात. सो इझीच्या विरुद्ध अर्थी शब्द कुठला आहे, अपोजिट वर्ड कुठला आहे, सो डिफिकल्ट किंवा व्हेरी डिफिकल्ट. ओके, यू गॉट इट. I hope all of you guys understand this concept very well. Okay, then next example. Thanks God, there is no difficult problem in today's mathematics paper. परमेश्वरा तुझे आभार मानायला हवे. थँक्स गॉड, बिकॉज कारण का, तर टुडेज मॅथमॅटिक्स पेपर देर इज नो एनी डिफिकल्ट प्रॉब्लेम और हार्ड प्रॉब्लेम. आजच्या मॅथमॅटिक्सच्या किंवा गणिताच्या सब्जेक्टमध्ये आजची जी एक्झाम झालेली आहे, आजची परीक्षा जी झालेली आहे गणिताची, त्यामध्ये कुठलाही अवघड असा प्रॉब्लेम नव्हता किंवा प्रश्न नव्हता. म्हणजे सगळे प्रश्न सोपे होते. म्हणून देवाचे आभार मानलेले आहेत विद्यार्थ्यांनी. विद्यार्थी वर्गांना बघा, पेपर सोपा गेला म्हणतात, ओ थँक्स गॉड टुडेज पेपर इज व्हेरी इझी. सो इझी यार, आजचा पेपर इतका इझी गेला म्हणून सांगू की त्या परमेश्वराचे आभार. थँक्स गॉड. नाहीतर फार कठीण होतं बुवा असं म्हणतात बा. बाहेर एक्झाम देऊन आल्या आल्या बाहेर पेपर, विद्यार्थी आला रे आला की मित्रांना एकमेकांना भेटतात, कसं गेला पेपर, मग एकमेकाला विचारतात. किंवा ओ थँक्स गॉड यार टुडेज पेपर इज व्हेरी इझी. आजचा पेपर अतिशय सोपा होता. देवा तुझे मनापासून आभार आभार आभार, धन्यवाद धन्यवाद असे म्हणून खुश होतात विद्यार्थीवर, नाही का. अगदी तसं. नेक्स्ट एक्झाम्पल, थँक्स गॉड ही एस्केप फ्रॉम द जेल. थँक्स गॉड ही एस्केप फ्रॉम द जेल. देवा तुझे आभार, कारण तो जेलमधून सुटलेला आहे. म्हणजे तुरुंगवास भोगून तो परत आणखी व्यवहारी जीवनात, प्रॅक्टिकल लाईफमध्ये तो परत आलेला आहे. त्याबद्दल तुझे मनापासून आभार, धन्यवाद वगैरे वगैरे. तर आय होप all of you guys understand today's subject, today's topic very well. And even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. Okay? So guys, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel firstly. And if you liked my videos, then make it like, share it and give your best comments. Thank you. Thanks a lot.
Have a nice day. Keep smiling forever.